हॅलो फ्रेंड्स, मजेत आहात ना सगळे. उद्या डब्याला कोणती भाजी करणार? बीन्स असे घेतलेले आहेत मी इथं कट करून, आणि डाळ घेतलेली आहे, मूग डाळ 10 मिनटं भिजवून घेतलेली आहे. आता भाजी तयार करूया. त्यासाठी कढई ठेवलेली आहे, त्यात 2 चमचे तेल घातलं, जिरे घालायचे आणि मोहरी घालायचे, हिंग घालायचं आणि स्वच्छ धुवून घेतलेले बीन्स घालून घ्यायचे आहेत आणि त्याला 2च मिनटं परतायचं आहे चांगलं. त्यामुळे भाजी लवकर शिजते. ते परतून झाल्यावर वर प्लेट ठेवून पाणी घालून ठेवायचं आहे, म्हणजे लवकर शिजते. आता इथं ट्रिक कशी केलेली आहे बघा. मी डाळ आपण भिजवून घेतलेली आहे ना, मूग डाळ, ती गरम पाण्यात अशी वर ठेवलेली आहे, म्हणजे डाळ पण शिजते लवकर. मस्त वाटते ना ट्रिक. तुम्ही पण अशा पद्धतीने करून बघा. आता झालेलं आहे 2 मिनटं, बघूया. आता यामध्ये तिखट घालून घ्यायचं आहे. 2 चमचे तिखट घातलं आहे, हळद घातले 1/2 चमचा, मीठ घातलं चवीनुसार, आणि डाळ आपण मगाशी भिजवलेली ना ती घालून घ्यायची आहे आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त लागते भाजी बरं का. तुम्ही पण अशाच प्रकारे करता का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता शेंगाचा कूट घालायचा आहे 1 चमचा आणि तो पण चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. आता बीन्स शिजायला वेळ लागतो ना, त्यासाठी परत प्लेट ठेवून वर पाणी घालून घेतलेलं आहे. त्यातलं थोडं पाणी त्यात ओतून घ्यायचं आहे, म्हणजे रस्सा भाजी थोडी तयार होते. कोरडी पण जास्त वाटते ना डब्यामध्ये, म्हणून थोडी रस्सा केलेली आहे. परत 2 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. बघा, मस्त अशी रस्सा भाजी तयार आहे. बीन्स पण शिजलेले आहेत, जास्त वेळ पण लागत नाही, आणि मूग डाळ पण शिजलेली आहे. मूग डाळ काय शिजायला वेळ लागत नाही. मस्त अशी रस्सा भाजी तयार आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा आणि खात राहा.